नमस्कार, मी गणेशराव. तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. आपण मागील भागामध्ये पाहिले आहे कशा प्रकारे उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, ॲम्ब्युलन्स चालक, आशा वर्कर हे रुग्णालयातील सुविधेचा अभाव सांगून गर्भवती रुग्ण व बाळाच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवून रेफर टू भंडाऱ्याच्या नावावर रेफर टू तुमसर येथील नर्सिंग होम कसे केले जाते याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण चर्चा करणार आहोत आशा वर्कर कशा प्रकारे खाजगी नर्सिंग होमची अप्रत्यक्ष दलाली करतात. तर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात आशा वर्करला जबाबदारी दिलेली आहे. पण काही आशा वर्कर, यात आपण सर्वच आशा वर्करला सामील करू शकत नाही, जे इमानदारीने काम करतात त्यांना सोडून काही आशा वर्कर आपली जबाबदारी सोडून खाजगी नर्सिंग होमकडून तपासणीपासून तर सिजनिंगपर्यंत कमिशन घेऊन खाजगी नर्सिंग होमच्या एजंटचे काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अशाच दलाली करणाऱ्या आशा वर्करची व्हिडिओ बीबीजी न्यूज तुमसरच्या हाती लागलेली आहे. त्या दोन आशा वर्कर तुमसर येथील एका नामांकित नर्सिंग होममध्ये जाऊन तेथील डॉक्टरसोबत कमिशनबाबत संवाद करताना दिसत आहेत. या संवादात काय, जर आम्ही गर्भवती रुग्ण तुमच्या रुग्णालयात आणू तर सोनोग्राफीचे 300 रुपये, सिजरिंगचे 3000 रुपये व नॉर्मल डिलिव्हरीचे 1500 रुपये असे आम्हाला कमिशन म्हणून द्यावे. यात नवीन एक गोष्ट माहिती पडली. बीबीजी न्यूजने रेफर टू भंडाऱ्याची बातमी जेव्हा प्रसारित केली त्यावेळेस तुमसरच्या एका नामांकित डॉक्टरने कॉल करून सांगितले की हे आशा वर्करचे जाळे खूप मोठे पसरलेले आहेत. हे तर जेव्हा जेव्हा ती गर्भवती महिला, ग्रामीण भागातील गोरगरीब महिला हे डॉक्टरकडे तपासणी करता येते, त्या प्रत्येक तपासणीला 100 रुपये घेतात. नाही दिलं तर आशा वर्कर डॉक्टरला धमकावतात की आम्ही तुमच्या रुग्णालयात हे रुग्ण येऊ देणार नाही. तर आपण काय करू, सर्वप्रथम त्या आशा वर्कर व त्या डॉक्टरमध्ये काय संवाद आहे हे अगोदर तुम्ही समजून घ्या, त्यानंतर आपण पुन्हा चर्चा करूया. त्यागावची आशा सोनोग्राफीसाठी पेशंट वगैरे पाठवलं सर आम्ही. तर त्याच्यावर आम्हाला काय 300 रुपये दिले सर. आता आम्ही हड्डा वगैरे कारण आमचे लाभार्थी असले तेव्हा सर सीजन वगैरे असला तर तेव्हा पण देतात. नाही सर, माझे सीजर वगैरे नाही झाले. 3500 भावना नर्सिंग होम तिथले सर देतात. न्यू स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे आता ते नाव देतात change सर. झालं, पण ते देतात 3500. नाही एमर्जन्सी असली किंवा तिकडे रेफर व्हायची असली केसेस सर, तर वर्षातून तर ते अचानकच भेटणारे असतात सर, जसे 2-3 असेच. कारण सारे लाभार्थी का प्रायव्हेट मध्ये तर नाही जात सर. एखादी बाळानं संडास केलं सपोज किंवा जिथे बीपी हाय झाली असेच लाभार्थी आहे, नाही तर मग प्रायव्हेट सरकारी मध्ये जातात सर. व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल, कारण उपजिल्हा रुग्णालयाच्या रेफर टू भंडाऱ्याच्या आड कशा प्रकारे हा मोठा रॅकेट काम करत आहे. या गोरखधंद्यात फक्त आशा वर्करच नाही तर ॲम्ब्युलन्स चालक, सफाई कामगार, परिचारिका, स्त्रीरोग तज्ज्ञ व काही वैद्यकीय अधिकारी दलालीच्या काम करून गोरगरीब परिवाराच्या आर्थिक व मानसिक शोषण करत आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे, या आशा वर्करबाबत त्या नर्सिंग होमच्या डॉक्टरने जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत भंडारा यांना व्हॉट्सअपद्वारे तक्रार केली आहे, पण अद्यापही त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. यावरून तुम्ही समजू शकता की या गोरखधंद्याला कोण कोण सामील आहे.
BBG न्यूजने त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. आपण ह्या गोष्टी सर्व समजू शकता की या सर्व गोरखधंद्यामध्ये कशा प्रकारे अधिकारी सामील आहेत आणि कोण कोण सामील आहेत. हा गोरखधंद्याचे जाळे म्हणजे आशा वर्करपासून स्त्रीरोग तज्ज्ञापर्यंत वैद्य अधिकारीपर्यंत आहेत. मग गोरगरिबांना न्याय कसं मिळणार. आता तर अशी माहिती मिळालेली आहे की या जो रेफर टू भंडारा आहे या गोरखधंद्याला जो चालना देतात त्यामध्ये जे तुमसरमधील काही नर्सिंग होम आहेत त्यांचे डॉक्टर अप्रत्यक्षपणे या गोरखधंद्यात सामील आहेत. तेच नव्हे, तुमसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत तेही या गोरखधंद्यामध्ये अप्रत्यक्ष सहभागी असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. की ते काय करतात, जे व्यक्ती जो डॉक्टर एखादा चांगला डॉक्टर आहे आणि तो चांगली सेवा देत आहे त्याला मानसिक त्रास देतात आणि त्याला काम करू देत नाही आणि मग तो इथून सोडून चालला जातो. अशा प्रकारे खूप दिवसापासून हा प्रकार सुरू आहे आणि दोष दिला जाते इथे सेवा नाही, परंतु वास्तविक वेगळी आहे. याबाबत आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा आपण BBG न्यूजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.